वेलतूर अंबोरा रस्त्यावर वेलतूरजवळील धोकादायक वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या वळणाच्या बाजूला अरुंद भिंत असल्याने वाहन चालकांना समोरील वाहने दिसत नाहीत. परिणामी अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात या ठिकाणी 4 अपघात झाले असून यात एक 6 महिन्याचा मुलाचा मृत्यू झालाय, तर एक मुलगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्युमुखी पडली. या मार्गावर रोज लहान मोठे अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वळण धोकादायक असूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गावकऱ्यांनी या अपघात प्रवण भागावर त्वरित गतिरोध बसवण्याची मागणी केली असून अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे निवेदन दिले आहे. स्मशानभूमीच्या जवळील हा रस्ता अरुंद आणि वळणावर असलेल्या वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी गतिरोधक बसवून आणि रस्ता रुंदीकरण करून अपघात टाळावेत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यावेळी सरपंच आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथे 3 दिवसापासून सतत या ठिकाणी 4 ॲक्सिडेंट आजपर्यंत मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. याच्यावरती कुठेतरी आळ घालण्यासाठी आम्ही सगळं गावकरी आज आंदोलन घटनास्थळी पोहोचून आंदोलन करत आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत की यांनी लवकरात लवकर इथे गतिरोधक ज्याच्या गतीवरती नियंत्रण आणता येईल व जो कालव्याचं हे आहे कालव्याचा भाग त्याचं थोडंसं रुंदीकरण वाढवण्यात यावे जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही. यासाठी आम्ही गावकरी एकत्र येऊन पत्रव्यवहार, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पोलीस ठाणेदार यांना पत्रव्यवहार केलेला आहे. यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्यांची दखल घेऊन इथे उपाययोजना करून देण्यात यावी ही विनंती. मी सुभाष मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य वेलतूर. आम्ही ग्रामपंचायततर्फे एक PWDला पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी 3-4 दिवसाच्या आतमध्ये इथं ब्रेकरची सुविधा करून देतो म्हटलं. जर त्यांनी सुविधा नाही केली तर आम्ही पुढचं पाऊल उचलून आणि इथं लवकरात लवकर ॲक्सिडेंट जे काही होतात रविवारपासून तर आता 26 तारखेपर्यंत कंटिन्यू 4 ॲक्सिडेंट झाले. त्याच्यावर कुठंतरी आपल्याला तोडगा काढायचा आहे. म्हणून लवकरात लवकर इथं पाऊल उचललं पाहिजे. त्यासाठी आम्ही